तर आत्ताच मी टॉक्सिक चित्रपट पाहिला याचा यशचा. खरं तर मी थिएटर वगैरेला काही जात नाही. मी मोबाईलवरच चित्रपट बघत असतो. त्याच्यामुळं कसे माझे पैसे वाचतात. आता मी तुम्हाला या टॉक्सिकबद्दल माहिती सांगतो, म्हणजे सस्पेन्स सांगणार नाही तुम्हाला, पण काय आहे त्याचं एक्झॅक्ट ते तुम्हाला कल्पना देतो, म्हणजे तुमचे 2 पैसे वाचतील. आता ही जो चित्रपट आहे तो कौटुंबिक हिंसाचाराचा अखंड प्रवास दाखवलेला आहे यशचा. तर कसं आहे, सुरुवातीपासूनच आहे ना चित्रपटात कौटुंबिक वाद, मारामाऱ्या, हिंसाचार दाखवला गेलेला आहे. आई-वडिलांवर हात उचलते पैशांसाठी, तिच्या भावांसाठी. मग तिच्या आई त्याच्या वडिलांवर हात उचलते. मग तो काय करतो, स्वतःच्या आईलाच मारतो. मग त्याची बहीण त्याला जगवण्यासाठी त्याचा सांभाळ करते. मग त्यानंतर जो यश आहे, जो हिरो, त्याला राजा बनायचं असतं त्या याच्या पिक्चरसारखा. कोणता चित्रपट गड्या? बरं जाऊ दे, मला चित्रपटाचं नाव नाही आठवत आहे. मग त्याच काळात त्याला कसं राजा बनायचं असतं. मग त्याच काळात त्याला सर्कशीतल्या मुलीशी प्रेम होतं. आणि मग जो मेन राजा असतो, महाराजाच्या मुलीबरोबर त्याचं लग्न ठरलेलं असतं, पण त्याच्या त्या पिरियडमध्ये सर्कशीतल्या मुलीबरोबर पण प्रेम होतं. मग आता त्या महाराजांना आहे ना याचं प्रेम मान्य नसतं, याचं बरोबरचं संबंध, त्या सर्कसवालीबरोबरचे संबंध मान्य नसतो. मग पुढे काय होतं, ते नायकाला धमकी देतं, यशला धमकी देतं. मग परिस्थिती इतकी टोकावला जाते तर मग त्याला त्या महाराजाला मारावं लागतं. मग राणी चिडती, म्हणजे होणारी राणी, महाराजाची मुलगी. ती राणी काय करते, त्या दोघांमध्ये समोरासमोर येतं आणि एकमेकांना गोळ्या मारतं. त्याच्यात यश वाचतो आणि राणी मरून जाते. यश वाचल्यानंतर त्याच्यानंतर काय असतं, यशच्या बहिणीचा खून आहे ना, सर्कसवाली जी मुलगी असते किराय आडवाणी, तिला मारावं लागतं. ती मारते यशच्या बहिणीला. का मारती? कारण की तिच्या पोटात जो यशचा मुलगा असतो त्याला वाचवण्यासाठी तिला ती बंदूक हातात धरून यशच्या बहिणीला मारावं लागतं. मग यशवर थोडं बॉद्रेशन येतं, यार हिने माझ्या बहिणीला मारलं असं तसं. आता एवढं होतं. मग नंतर तो नायक तिला सोडून निघून जातो. किराय आडवाणीला सर्कशीत काम करती, मालकीण असते ती. मग त्या दरम्यान तिला मुलगा होतो आणि मग ती सर्कशीतली मुलगी काय करते, किराय आडवाणी, ती आत्महत्या करते, पण तिचा मुलगा वाचतो. मग तो रागाच्या वरात, तिला मुलगा आलेला असतो, त्याच्या डोक्यात बहिणीला मारलेला असतो, म्हणून तो काय करतो, त्या पोराला मारून टाकतो. पण त्याला असं वाटत राहतो का तो मुलगा जिवंत आहे, त्यांनी त्याला वाचवलं, आणि तो मुलगा जिवंत आहे, त्यांनी त्याला वाचवलं. त्यानंतर ही कथा आहे ना वेगवेगळ्या वर्णावर जाते. मग यशच्या जीवनात परत एखादी मुलगी येते, कारण की त्याला प्रत्येक माणसाला च्या जीवनात दुसरी मुलगी येते, पुढे प्रवास चालू राहावा यासाठी. मग अशी ऐश्वर्या रायसारखी आणखी एक सुंदर मुलगी येते, व्यक्तिरेखा परत येते. तो लग्न करतो, ती त्याच्या गळ्यात पडती. मग त्यांना मुलगा जन्माला होतो. पण यशचं मानसिक संतुलन बिघडलेलं असतं त्यावेळेस, कारण की तिला मुलगा झालेला, आणि ती किरायानी मुलगा असताना त्याच्या बहिणीला मारलेलं. मग यश ना तो मल्टी कॅरेक्टर, म्हणजे मानसिक आजार होतो, मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर. मग त्याचं जे होतं ना तो त्या ॲक्टिंगमध्ये तो त्याच्या मोठ्या मुलाची भूमिका आणतो. असं दोन्ही रोल तो प्ले करतो, आणि त्याच्या ते व्यक्तिरेखेमुळे, त्या आजारामुळे तो त्याचं साम्राज्य संपून टाकतो. अशा प्रकारे पिक्चर संपतो. म्हणजे काय झालेलं आहे, एकूणच चित्रपट संपतो, पण प्रश्न मात्र राहतो. इतक्या हिंसा, कौटुंबिक कलह, हत्या, आत्महत्या, अवास्तव ट्विस्टची खरंच काय गरज होती का? कथा गुंतागुंतीच्या करण्याच्या नादात अतिशय विस्कळीत झाली. नात्यांमधील भावना आणि संघर्ष दाखवण्याऐवजी जवळजवळ प्रत्येक समस्येचे उत्तर हे हिंसाचारातच शोधले गेले आहे. थोडक्यात काय,
कथा कमी आणि कौटुंबिक रणांगणच जास्त झालेलं आहे. तर अशा प्रकारे मी टॉक्सिकची स्टोरी तुम्हाला सांगितली आहे. तर तुम्हाला बघायचा किंवा नाही बघायचा तो तुमचा प्रश्न. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्या फ्रायडे आहे. कुठंतरी बाहेर निवांत फिरा निसर्गाच्या सानिध्यात. पिक्चरमध्ये पैसे बर्बाद नका करू. तुमचा मित्र चिंता. बाय.